लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। सध्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना प्रथम तिकीट दिले जाते व निष्ठावंतांना डावलले जाते। अशाच प्रकारे राष्ट्रवादी पक्षातील व शरदचंद्र पवार यांच्या अत्यंत जवळील आणि अत्यंत विश्वासू राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सदानंद येल्वे यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अशाच प्रकारे अन्याय होत आहे, त्यांना डावलले जात आहे व इतर पक्षातून आलेल्यांना तिकीट दिलं जात आहे। येणाऱ्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे सदानंद येल्वे व त्यांच्या सहकाऱ्यावर अन्याय होत आहे। त्यामुळे सदानंद येल्वे आणि त्यांचे सहकारी आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे। आपण जाणून घेऊ त्यांचे मत। माझं नाव सदानंद कृष्णाजी येल्वे, माझं शिक्षण इंटरमिजिएट। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5/5/1955 साली प्रत्यक्ष सिद्धार्थ कॉलेजमध्ये पाहिलेलं आहे। मी, आमचे वडील आणि आमचं घर हे बाबासाहेब आंबेडकरांचे चाहते। सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये भाग घेण्याचा मला आनंद प्राप्त झाला। भैयासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम केलेलं आहे। प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचं कार्य केलं आणि नंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करीत असताना बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे। मी मुंबईमध्ये मध्यवर्ती कौन्सिलचा 1968चा सभासद आहे। मी घटना मसुदा कमिटी आणि शिक्षण कमिटीमध्ये कार्य केलेलं आहे। सध्या बॅरिस्टर अंतुले साहेबांनी मला काँग्रेसमध्ये घेतल्यानंतर मी आजपर्यंत काँग्रेसचं काम करत होतो, परंतु अंतुले साहेबांच्या निधनानंतर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी सामील झालो आहे। तुम्हाला पक्षाकडून जर तिकीट नाकारण्यात आले तर तुम्ही काय कराल? पक्षाने आत्तापर्यंत आमच्या सेवेचा काही उपयोग करून घेतलेला दिसत नाही। यदाकदाचित तिकीट नाकारलं गेल्यास आम्ही आंबेडकरी चळवळीकडे माझा कल आहे। आगामी निवडणूक तुम्ही कोणत्या पक्षाकडून लढवणार आहात? आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे मी गोरेगाव मतदारसंघ तालुका माणगाव अनुसूचित जातीसाठी आणि मोरबा मतदारसंघ सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीत इच्छुक आहे। बहुजन पंचायत समितीचे सभापती आणि सध्या राजकीयदृष्ट्या सक्षम असलेले नेते आहेत असं मला वाटतं। त्यांची विचारसरणी ही तरुणांना पुढे नेण्याची, त्याचबरोबर कार्यकर्त्यांना वाढवण्याची मनोबल इच्छा दिसते आहे आणि त्याप्रमाणे ते कार्यरत आहेत। माझंसुद्धा आकर्षण त्यांच्याकडे आहे। कित्येक वर्षापासून सदानंद येल्वे यांच्या आदेशाप्रमाणे श्रीमती लताताई जनार्दन तांबे या कार्य करीत आहेत। त्या तळागावच्या आहेत, तसेच चरई खुर्दमधून त्या रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत। सदानंद येल्वे साहेब, आपण आपल्या पक्षासाठी इतके वर्ष दिलं, एक चांगलं कार्य केलं, परंतु निवडणुकीच्या काळात आपल्याला डावललं गेलं आणि आपण आपली खंत लोकनेता यूट्यूब चॅनलवर व्यक्त केली। त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।